हॅलो, चला सामना सुरू करूयात. पिंपलासाठी सरवली पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये दोनात करतील. राहुल आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले सन्माननीय आमचे मुख्य मार्गदर्शक, क्रिकेटचे मार्गदर्शक, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ पाटील यांच्या कटआउटला चेंडू कुठल्याही प्रकारे स्पर्श झाला तर रोख रक्कम 1500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. एंट्री गेटच्या अगदी बाजूला जे पोस्टर आहे जगन्नाथ पाटील यांच्या पोस्टरला चेंडूने स्पर्श केला की त्या फलंदाजाला 1500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. षटकाराने चेंडूने स्पर्श झाला तरीही चालेल, चौकारासाठीचा जर स्पर्श असेल तरीही चालेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत सरवली पाडा संघासाठी. स्ट्राईकला आहेत योगेश, नॉन स्ट्राईकला आहेत राहुल, गोलंदाज जतीन. पॉवर प्लेचं षटक जतीनच्या माध्यमातून. इथे मात्र पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू पंचांनी दंडित केले. गोलंदाज जतीनला अवांतर चेंडू, अवांतर धाव. दुर्वेश गायकर यांचं शुभ आगमन झालं, वेलकम. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र फलंदाज योगेची शरीरयष्टी सांगते की ही चप्पल धाव घेता येणार नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता राईट हँड ओव्हर द विकेट नि गोलंदाजी करतोय जतीन सरवली पाडा संघासाठी. अजून एक चांगला, अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 2 डॉट. आता इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. डिस्को लेगच्या रिझन मधून चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने जातोय चौकारासाठी. स्वतःच्या संघाच्या धावांचं श्री गणेशा करतोय योगेश. आणि चौकाराने धावसंख्या 4 वर पोहोचते. पहिल्या 2 खोलवर टप्प्यावर चांगली गोलंदाजी जतीची झाली होती, त्यानंतर मात्र कुठेतरी आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला, आखूट टप्प्याचा चेंडू टाकला, जसा टाकला तसा चेंडू मैदानाच्या बाहेर एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी जतीन. सरवली पाडा संघ थोडासा उशिरा पोहोचला होता आज. इथे मात्र हा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळून काढतात. अगदी आमच्या स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत त्यांच्या बाजूने चेंडू जातो एका धावेसाठी. पुढील चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला फटका सजवला एका टप्प्याच्या सहाय्याने. चेंडू जाईल सीमा पार, आर पार चौकार. राहुल साठी इथे मात्र हा चेंडू आजच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एकदा पळून पूर्ण करतोय या एका धावेने. षटक समाप्त होतं. एका षटकाच्या साह्याने धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. पहिला चेंडू अवांतर, त्याच्यानंतर डॉट डॉट 4-1-4-1. चांगली गोलंदाजी आता पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे सरवली पाडा संघाकडनं.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सरवली पाडा संघ एक नावाजलेला संघ आहे. सरवली पाडा संघ तालुका क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्यांनी चांगलं खेळ आतापर्यंत सरवली पाडा संघाचं आपण पाहिलंय. तर सर्व कर्णधारांनी लक्ष द्या. आता यापुढील जो होणारा सामना आहे तो केवनी वर्सेस जी संघ होता तो संघ आला नाही. तर केवनी संघाला आपण विजयी घोषित केलेला आहे. केवनी संघाला तर आपण आता लॉट करणार आहोत. ते लॉट्समध्ये चार चिठ्ठ्या असतील. देवरुंग संघाची असेल, भावाले संघाची नाव असेल, त्यानंतर पिंपलकर संघाचा आणि विजयी संघ यामध्ये जो ज्याचं नाव येईल तो पुढील फेरीमध्ये त्याला प्रवेश दिलं जाईल. इथे मात्र हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय वाडिश. शहरी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, भावाली संघाचा प्रतिनिधी कोणी असेल, देवरुंग संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर कृपया त्यांनी यापुढे, तसेच मागील सामन्याचे विजयी हंसिका पिंपलकर संघाचा प्रतिनिधी आपण या आमच्या व्यासपीठावर लॉटसाठी या. फुल चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत महेश. इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करतायत योगेश. पंच दंडित करताय. अवांतर चेंडू, अवांतर धाव दंडित केले गोलंदाजाला. खूप बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. पंच वारंवार सांगतायत की आपण चेंडू डिलिव्हर केल्यानंतर क्रीजच्या बाहेर जायचंय. बरेच गोलंदाज आत येतात आणि मग डिसिजन देताना पंचांना मोठी अडचण निर्माण होते आणि ती अडचण कधी कधी आपण डाऊटफुल निर्णयाकडे पोहोचतोय. इथे फुल टॉस, रिव्हर्स, झाडू आणि स्विच इट अनेक शब्द आहेत या फटक्याला आणि या फटक्याने चौकार वसूल केला इथे योगेशने. दमदार चौकार. सन्माननीय विराजजी सोरगे साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर या. सन्माननीय विराजजी सोरगे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. कोंडेरी स्पोर्ट गोंडेरी आयोजित भव्य कोंडेरीकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल. चेंडू जातोय दूर दूर षटकारासाठी. यासाठीच निवडलं होतं की चेंडू बॅटच्या पट्ट्यात ज्याप्रमाणे आलाय. इथे मात्र सरवली संघ अडचणीमध्ये सापडला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज जतीनने. इथे मात्र धावांचा पाऊस पडतो. 23 धावा धाव फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. महेश 12 धावा आतापर्यंत बहाल केल्या चार चेंडू मध्ये. फलंदाज योगेश पिंपलासाठी फलंदाजी करतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले. तिकडनं चेंडू टर्न केलाय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. मोठी झेप घेतली आहे आणि खेळ समाप्त केलाय योगेशचा. योगेश बॅक टू द बॅक. निलेशजी केने साहेबांचं शुभ आगमन झाले. कोंडेरी गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत.
या षटकानंतर विनर टीम जे असेल त्याचं एक नाव आहे. अशा 4 चिठ्ठ्या आपण लॉट्स करणार आहोत. त्यामध्ये विनर टीम, भावाले, देवरुंग आणि पिंपलगड असे 4 नावं असतील. ज्या संघाचं नाव येईल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. याची सर्वांनी नोंद घ्या. क्लीन आणि नीट असं हे नियोजन विश्वास केने, निलेश गायकर, संपूर्ण कोंडेरी स्पोर्ट कोंडेरीचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. महेश इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. निर्धाव आणि 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात पिंपला संघाची 23. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 12. तर लॉर्ड्स आपण करायचे विशू. सन्माननीय जगन्नाना बळे यांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी काढली जाईल. विजयी संघाचं नाव आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आहे आणि नाव आहे भावाले संघ पुढील फेरीमध्ये. आणि केवडी देवीच्या विरोधात कोणता संघ खेळेल? नाव आहे संघाचं देवरुंग संघ. यापुढील होणारा सामना आहे केवणी दिवे वर्सेस देवरुंग आणि त्याच्यानंतर पिंपलघर आणि विजयी संघांमध्ये भिडंत होईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. पिंपलघर वर्सेस विजयी संघ, देवरुंग वर्सेस केवणी दिवे आणि भावाळे संघ 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुणाल भोईर. सरवली पाडा एक मातब्बर संघ आहे. अनेक वर्ष तालुका क्रिकेटमध्ये जय भोलेनाथ या नावानं अनेक वर्ष क्रिकेट आपण पाहिलंय. सिटी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, एक गाव एक संघ असेल. कुणाल आता मात्र बालाजी एकच या नावाने खेळतात. इथे मात्र हा चेंडू खेळून काढताय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत आपण पाहिली आहे. अनेक वर्ष ज्यांनी पंचांची भूमिका बजावली असे आमचे पंच जहांगीर सर, सुजितजी पावशे. जहांगीर सर म्हटलं तर एक लेजंड क्रिकेटर आहेत. त्यानंतर अनेक वर्ष पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते आपल्या विभागामध्ये. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत तरी या संपूर्ण चषकामध्ये आपण अनुभवली आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाल भोईर सज्ज आहेत. स्ट्राईकला आहेत फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईकला आहेत राहुल स्ट्राईकला आलेले आहेत. इथे मात्र हा चेंडू गती कमी केली होती. लाईक बायच्या रूपाने 1 धाव. म्हणजे शरीरावर चेंडू आदळला होता. एकेरी दुहेरी क्रिकेटचा ऑक्सिजन वारंवार घेत आहेत दोन्ही संघ. पिंपला संघाचे दोन्ही फलंदाज. भोईर सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू विरकावून दिलाय क्षेत्राची काय डीप मध्ये आणि फलंदाज बाद. काय झेल टिपलाय. डॅशिंग अँड डायनामिक अप्रतिम झेल. राज याचा खेळ समाप्त केलाय कुणाल भोईर याने. आणि एक महत्वाची सूचना आहे आमच्या कमिटीकडनं, आयोजकांकडनं एक सूचना आणि विनंती आहे दोन्ही संघांना की यापुढील जो होणारा सामना आहे तो विजयी संघ वर्सेस पिंपलघर याच्यामध्ये होईल. विजयी संघ वर्सेस पिंपलघर याच्यामध्ये होईल. सूचना सुद्धा आहे. आणि त्यानंतर केवणी वर्सेस देवरुंग हा सामना होईल. तर कृपया विजयी संघ वर्सेस पिंपलघर संघ दोन्ही संघाने तयार राहायचंय यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी.
सूचना सुद्धा आहे आणि विनंती सुद्धा आहे, कृपया थोडीशी फेरबदल आम्ही केलंय. जी टीम थोडी उपस्थित नाहीये, दूरवर असल्याने वेळ लागू शकतो. आपला खेळ कुठेतरी थांबता कामा नये, खेळाला गालबोट लागता कामा नये. या उद्देशाने कमिटीनी, संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांनी हा निर्णय घेतलेला आहे. यापुढील होणारा सामना विजयी संघाविरुद्ध पिंपलकर संघाविरुद्ध खेळले जाईल. गोलंदाजी मार्गवर कुणाल, आता येत आहेत सुनील. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर वाईटच्या दिशेने वळला आणि इथे मध्ये काय चेंडू टर्न केलाय, निर्धाव चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. व्हेरिएशन पाहायला मिळालाय कुणाल भोईरच्या माध्यमातून बालाजी एकर्स या संघासाठी. इथे मात्र पुढे सरसावून पुल करायचा प्रयत्न केला होता आणि पंच इशारा करतायत, सूचना करतायत. बॉल काउंट झाल्यानंतर धाव दिली जात नाही, तसे फलंदाजालाही बाद दिलं जात नाही. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल. स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय दूर 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 असा षटकार, बिग हिट. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तीन षटक समाप्तीला, 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पिंपलास संघाची पाहायला मिळते 34. सरोलीपाडाकडनं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येत आहे जतीन. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जतीन गोलंदाजी मार्गवर फलंदाजीसाठी फलंदाज आहेत योगेश, माफ करा राहुल. स्ट्राईकला राहुल आहेत, नॉन स्ट्राईकला सुनील. शेवटचा चेंडू, खराब चेंडूचा खरपूस समाचार कुणालच्या चेंडूवर घेतला सुनीलने. जतीन ते मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केली, एका धावेवर समाधान सुद्धा मानले. जतीन चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये जतीनने. आणि इथे मात्र 4थं षटक सांघिक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले जतीन बालाजी एकर सरोली पाडासाठी. इथे मात्र हा चेंडू पायावर टाकला होता, फ्लिक केलाय, खेळाडू कक्षाला सलामी दिली आहे. षटकार, बिग हिट. चौथ्या षटकामध्ये जतीनवर प्रहार झालाय. चेंडू जसा पडला, लेग स्टिकला चेंडू डिलिव्हर केला होता, तिकडनं फ्लिक केला, पण मात्र खेळाडू कक्षाला, सर्व खेळाडूंना सलामी देणारा हा षटकार. अप्रतिम अप्रतिम फटका. सुनील 2 षटकार ज्याच्या बॅटमध्ये सुनीलच्या आलेत. इथे मात्र जतीनला प्रश्न विचारतो, पुढील चेंडू काय टाकणार. जतीन नौखा गोलंदाज आहे. इथे मात्र हा चेंडू शरीरावर आदळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं लांब टप्पा ठेवला होता, अगूट टप्पा होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना फलंदाज सुनीलच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. जतीन पुन्हा सज्ज होत आहे सुनीलसाठी. शॉर्ट रनअप. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलेत आणि चौकार. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आहे. एफर्ट कमी लागले. खरं तर प्रयत्नाची पराकाष्ठा करता आली असती, प्रयत्न अजून जर्देदार करता आले असते, पण मात्र त्यांना वाटलं की चेंडू सरळ हातामध्ये येईल. आउटफील्ड कडक आहे, टणक आहे. चेंडू उडला, सरळ चेंडू एका टप्प्यात आणि 4 धावांसाठी चौकार. आणि या चुका टाळाव्या लागतील.
सरवलीसाठी. इथे मात्र हा चेंडू थेट डाऊन द ग्राउंड खेळल्यात. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या प्रयत्न होईल का नाही एका धावेवर समाधान सुनील याने व्यक्त केले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 17 धाव्यांवर नाबाद आहे सुनील. चांगली फटकेबाजी सुरू आहे सुनीलच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 46. इथे मात्र चेंडू हवेमध्ये भिरकावून दिलाय आणि आता क्षेत्र निवडले मिड विकेटचं. काऊ कोंडल्याच्या रिझनच्या डोक्याच्या वरच्या चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. समाप्त झालेली आहेत. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडलाय. 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 17 धावा. 4 षटक समाप्त झाले. 52 धावा. धाव फलकावर पिंपला संघ मजबूत स्थितीमध्ये. आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत सोहम. बालाजी एकच थोडसा अडचणीमध्ये सापडलाय. ज्याप्रमाणेची गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून झाली होती इथे मात्र आकुट टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज पूर्ण करतायत फलंदाज सुनील. चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये पिंपला संघाकडनं सुनीलची झाली आहे आणि अशीच फटकेबाजी करावी लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा सोम सज्ज होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पाडलाय पिंपला संघाने. इथे मात्र अजून एक तडाखा आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. वेल जज कॅच आणि फलंदाज सुनील माघारी परततोय. इट्स द विकेट. येत फलंदाज महेश येत आहेत. 54 धावा धाव फलकावर आहेत. फटका डॅशिंग सजवला होता सुनीलने पण बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. थोडस स्टिकरकडे चेंडू स्पर्श झाला होता बॅटच्या आणि चांगली झेल मी तर म्हणेल पूर्ण केली सरवलीकडनं सोम. इथे मात्र अजून एक झेल उडालाय. झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहेत आणि काय झेल टिपली आहे. जतीन आहे त्या ठिकाणी आणि अजून एक मोठा मासा गळाला लावलाय महेशच्या रूपानं. पिंपला संघाचा अजून एक फलंदाज डगावच्या आश्रयाला. धावसंख्या 54 झालेत.
आणि इथे मात्र लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश आले. सोमला आता हॅट्रिक वर येतो. फलंदाजीसाठी येत आहेत फलंदाज हिमांशू. इथे मात्र बिरकावून दिले स्लॉक स्वीप आणि षटकार. या षटकारानं इथे मात्र धावसंख्या पोहोचते ती 60. या आकड्यामध्ये 60 धावा धावफलकावर लागलेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर या षटकाराने धावसंख्या 60 वर पोहोचतीये. आल्याबरोबर हिमांशूने तडाखा दिलाय गोलंदाज सोमला. इथं मात्र अजून एक तडाखा क्षेत्ररक्षक आहेत आणि हा षटकार पिंपला संघाचा हिमांशू ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. धावसंख्या 66. मागणा ठरतोय तो मागणा ठरतोय. आता इथे मात्र या 2 षटकाराने पिंपलास संघाने कमबॅक केलंय. 667 पिंपलास. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. 3 गडे जरूर बाद केले पण मात्र 14 धावा खर्च केल्या सोमने. 5 षटक समाप्त झालेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 66 आणि 67 धावांचं आव्हान आहे. सहासष्ट धावा जमा केल्या. 67 धावांचं आव्हान आहे. 5 षटकामध्ये 67 धावा. मोठी विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर बालाजी एकर सरवली पाडा संघाला. यंगस्टरचा भरणा असलेला संघ आहे. दोघांना येणार आहे. टॉससाठी बालाजी एकर संघ उशिरा उपस्थित. त्यासाठी 2 धावांची पॅनल्टी होती पण मात्र पिंपला संघ ड्रेस कोड मध्ये नाहीये तर त्यांना 2 धावांची म्हणजे स्कोर लेव्हल झालाय. दोघांनाही पेनल्टी देता येणार नाही. पिंपलाचा ड्रेस कोड नाहीये आणि बालाजी एकर संघ हा उशिरा पोहोचला होता. यापुढील होणारा सामना विजयी संघ वर्सेस पिंपलघर. शेठ आपल्यास विनंती आहे आपण या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा.
बालाजी एकर सरवली पाडासाठी मानव शेठ यांचं शुभागमन झालंय. विनंती आहे आपण या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाची शोभा एवढं आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या ठिकाणी आलात, आपल्या संघाचे पाठीरेखा म्हणून आलात, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. आम्ही कोंडेरीकर आयोजित कोंडेरीकर चषक, कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मानव शेठ वेलकम. निखिल आहेत, स्ट्राईकला निखिल आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत महेश. स्ट्राईकला महेश आहेत, नॉन स्ट्राईकला निखिल आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत राहुल. संघाच्या गोलंदाजीचा श्री गणेशा करतोय राहुल. उजव्या हाताने पंचांना क्रॉस झालाय. चेंडू पडल्यानंतर पंचांनी दंडित केलंय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू, अवांतर चेंडू, अवांतर धाव. मानवशेठ आपण या आपलं सहर्ष स्वागत. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली. इथे मात्र हा चेंडू गेलून काढलाय ऑफ ड्राईव्ह. चेंडू जातोय मल्टिपल बाउंस, 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र कुठल्याही प्रकारची संधी नाही खेळाडूंकडे चेंडू अडवायची. चेंडूवाला कार्पेटच्या साहाय्याने खूप कमी फलंदाजी पाहायला मिळते आणि ड्राईव्हचे जे फटके आहेत ते खूपच कमी पाहायला मिळत आहेत. ते मात्र इथे फलंदाज निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. स्वयंसेवकांना विनंती आहे आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या. स्वयंसेवक पाटील फॅशन हाऊसची कॅप या ठिकाणी कोणतरी विसरून गेलेला आहे. कोणाचे असेल तर आपण घेऊन जायचे. पाटील फॅशन हाऊस सोरगाव. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मध्ये फुल टॉस चेंडू गेलून काढलाय. चेंडू जातोय मल्टिपल बाउन्स, मिड विकेटला क्लिअर केलंय. 4 धावा चौकार. राहुलवर आक्रमण केलंय फलंदाज निखिलने. इथे मात्र हा चेंडू अवांतर चेंडू, अवांतर धाव. थर्ड अंपायर फक्त 55 उभा आहे. पुढील चेंडू राहुल सज्ज होत आहेत महेशसाठी. इथे मात्र अपील आणि फलंदाज बाद झालेत. मोठा मासा गळाला. महेश बाद झालाय. 2 चौकार जरूर लगावले, मात्र इथे मात्र विकेटमध्ये सापडलाय. आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. याची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत फलंदाज साहिलने चांगली गोलंदाजी. सोहम आहेत, माफ करा, 12वे खेळाडू थोडेसे चाचपडत आहेत. नक्की साहिल येत आहेत की सोहम येत आहेत हे सांगता बऱ्याचदा त्यांची सुद्धा कन्फ्युजन होते, कारण सर्वच गावातील खेळाडू एकसारखे दिसतात. एक रेसिंग मधले एक खेळाडू ओळखताना 12व्या खेळाडूची सुद्धा दमछाक झाली आहे अशी म्हणायला हरकत नाही. मनीष गायकर अर्थात मन्याबाई इथं शुभ आगमन झाले. कोंडेरी गावचे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. राहुल इथं मात्र हा चेंडू
उजव्या इच्छेच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, पंचांनी इशारा केला अवांतर चेंडू, अवांतर धाव. मनीष म्हटलं तर अनेक वर्ष आम्ही त्यांना पाहतो, चांगली सेवा बजावत असतात गावासाठी. गावात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असला मनीष यांची मोठी भूमिका असते. मनीष गायकर इथे मात्र हा चेंडू काय क्लासिकल केलेत, एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू फरार झालाय चौकारासाठी. काय फटका केलेत, अप्रतिम. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब मांड्याचे उद्योजक आहेत, यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. योगेशजी पाटील साहेब वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आम्ही कोंडेरीकर आयोजित कोंडेरीकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज सज्ज होतात. इथे मात्र फ्लिक केलाय, काय फटका सजेला, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू जातोय, 4 धावांसाठी चौकार. धावा 19 धावा धावफलकावर, 67 धावांचं आव्हान, 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला बालाजी एकर संघ इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये. 4 चौकार आणि 3 व्हाईट बॉल आतापर्यंत या ओव्हर मध्ये राहुलने हाताळलेत. राहुल पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक फ्लिक, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील का, आणि नाही, डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मधून चेंडू जातोय. अजून एक चौकार, म्हणजे लगातार ते 3 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली आता ती. षटकाच्या समाप्तीनंतर बालाजी एकर संघाची धावसंख्या 23, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुलने 23 धावा खर्च केले. एक गडी बाद करण्यामध्ये यश जरूर आलं, पण धावा अधिकच्या बहाल केल्या. 4-5 चौकार त्याच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं. आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येत आहेत. महेशनी चांगली फटकेबाजी केली होती. गोलंदाज महेश येत आहेत. पिंपला संघाचे महेश डावकुरे. आता जे फलंदाज इथे सरवली पाडा संघाचे निखिल आहेत, स्ट्राईकला आहेत. निखिल नॉन स्ट्राईकला आहेत. सोहम, हरकत नाही, आमचे गुणलेखक नवीन आहेत, पण मात्र चांगलं गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल. सोहमचा खेळ खल्लास होतोय, इथे निखिलचा खेळ खल्लास होतोय. निखिल बाद झालेत. सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. मांड्याचे सन्माननीय उद्योजक, आमचे परम मित्र, या गावावर विशेष ज्यांचं प्रेम आहे कोंडेरी गावावर, हे योगेशजी पाटील साहेब. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम योगेशजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आम्ही कोंडेरीकर आयोजित कोंडेरीकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत योगेशजी पाटील साहेब. कुणाल भोईर येत आहेत. माननीय शरद जी आव्हाड साहेबांचं शुभ आगमन झालंय. आमचे महाराष्ट्र पोलीस सेवेचे आमचे पोलीस मित्र आदरणीय आव्हाड साहेबांचं शुभ आगमन झाले. शरदजी आव्हाड साहेब, आपण या
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. खास करून पिसे डॅम इथं असलेली त्यांचं ड्युटी, त्यांचं काम आम्हाला नेहमीच भावत असतं. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि मोठा मासा गळाला. मोठा मासाला जर शार्क मासा गळाला लावले. कुणाल भोईर सन्माननीय जतीन आले आता फलंदाजीला. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा 23 जमा केल्या. यानंतरच्या दुसऱ्या षटकाच्या दोन्ही चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय महेशला आणि हॅट्रिकवर आहे. सन्माननीय आव्हाड साहेबांचं शुभागमन. वेलकम साहेब, आपण आलात. आमचे पिसे विभागामध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेचे एक कर्मचारी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखायचं चोख काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. अकूट टप्प्याचा चेंडू बुल पॉवरफुल सक्सेसफुल एका टप्प्याच्या सारे चेंडू जातोय चौकार. सत्तावीस धावा. इथे मात्र या षटकामधील पहिली धाव आली आहे चौकाराने. 23 धावा होत्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. त्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट बॉल, 2 गडी बाद केलेत महेशने आणि कुठेतरी आता कमबॅक केले फलंदाज जतीनने. अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल केला, पॉवरफुल केला. महेश सज्ज होत आहेत, आपल्या रनअप मध्ये चुकतायत. पंच डेड बॉल घोषित करतायत. चांगली पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होत आहेत महेश. इथे मात्र हा चेंडू गॅप मध्ये खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये एका धावेवर समाधान आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 28. एकेरी दुहेरीवर भर द्यावं लागेल. 67 धावांचं आव्हान आहे. 66 धावा जमा केल्या होत्या पिंपलाज संघाने. 67 धावांचं आव्हान ठेवले 5 षटकामध्ये. इथे मात्र हा खूप टप्प्याचा चेंडू पंच करायचा प्रयत्न केला होता आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पडल्यानंतर चेंडूने गती कमी केली होती. 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर. एका षटकामध्ये आपण एकच करू शकता. थर्ड अंपायरने, स्क्वेअर लेग अंपायरने वॉर्निंग दिली आहे. गोलंदाज महेश सज्ज होतात पुन्हा. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या वरनं, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं. मस्तक पे दस्तक, षटकार. चौतीस धावा फलकावर. 34 धावा फलकावर. एक मोठी धावसंख्या. 34 धावाचा जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये जवळजवळ प्रतिषटक 17 धावा जमा करण्यामध्ये यश आलंय. एकंदरीत आपण पाहिलं 67 धावांचं आव्हान असताना जतीनने कमबॅक करून दिला या षटकारानं. खऱ्या अर्थाने या ह्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाली आहे 34. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये
आता वेदांतला मोर्चावर लावलंय. आता वेदांत काय करतायत ते पाहणं गरजेचं आहे. 67 धावांचं आव्हान असताना 2 षटकामध्ये 34 धावा म्हणजे 33 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 18 चेंडू 33 धावा, प्रतिषटक 11 धावा जमा करायचे आहेत बालाजी एकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला चला लवकरात लवकर आपण खेळ सुरू करा. स्ट्राईकला जतीन आहेत इथे मात्र. स्ट्राईक कोणी असू दे, पत्रा तोड षटकार आणि या षटकारानं पूर्णपणे पिंपला संघाला धक्क्यावर धक्के देतोय फलंदाज जतीन. आणि चाळीस धावा. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सत्तावीस धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सोपं इक्वेशन झाले बालाजी एकर सरवली पाडासाठी. पुढील चेंडू इथे मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं क्षेत्ररक्षक आहे आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळालंय. एकच धाव. सहज सोपी झेल सोडली आहे. सहज सोपी झेल ज्या ज्या वेळेस सुटते त्यानंतर प्रहार होत आहेत. इथे आधी प्रहार झालेत आणि सहज सोप्या झेल पिंपला संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं ड्रॉप होत आहेत. एका धावेने 41 धावा धाव फलकावर. आतापर्यंत 7 धावा 2 चेंडू मध्ये आलेत. 26 धावांची आवश्यकता आहे. सोपं इक्वेशन आहे. फलंदाज आता येत आहेत सोम. इथे मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू हाताळला. आता इथे मात्र गोलंदाज वेदांतने चांगली गोलंदाजी, उंचपुरा असा गोलंदाज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. उजव्या खांद्याचा वापर होतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. या मैदानावर खूप कमी आपण राऊंड द विकेट गोलंदाजी पाहिली आहे, पण मात्र चांगली गोलंदाजी, चांगल्या ॲक्शननी गोलंदाजी करतोय. इथे मात्र स्लोअर बॉल. अजून एक निर्धाव. या ज्याप्रमाणे चेंडू हाताळतोय गती पूर्णपणे गायबच गेली आहे या गोलंदाजाने. प्रत्येक निर्धाव चेंडू संकटामध्ये अडचणीमध्ये सापडतोय बालाजी एकर सरवलीपाडा, जो स्ट्रॉंग झोनमध्ये होता. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र अजून एक निर्धाव, अजून एक चांगला चेंडू. लगातारचे 3 निर्धाव. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर लगातार 3 निर्धाव चेंडू हाताळलेत गोलंदाज वेदांतने आणि आपल्या संघाला मॅच मध्ये परत आणले. दोन्ही फलंदाजांचा विचार केला सोहम आणि जतीन, तर इथे मात्र सोहम लगातारचे 3 चेंडू डॉट खेळतोय आणि संघ अडचणीमध्ये सापडतोय. 26 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 13-26. इथे मात्र बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज सोमला माघारी परतावं लागेल. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या आणि 6 चेंडू हाताळल्यानंतर सुद्धा 7च धावा, 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय वेदांतला. 3 षटक समाप्त.
धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 41. म्हणजे अजूनही 12 चेंडू 26 धावांचा आवश्यकता. 12-26 प्रतिषटक 13 धावा जमा कराव्या लागतील. काय गोलंदाजी केली आहे वेदांचं, कौतुक करावं तेवढं थोडं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. राहुल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत. राहुल चला खेळ लवकरात लवकर सुरू करा. पिंपलास 13 धावांचं प्रतिषटक ॲव्हरेज. दोन्ही षटकामध्ये धावा जमा कराव्या लागतील बालाजी एकर संघाला. गोलंदाज सज्ज ते मात्र बॅटच्या पट्ट्यावर चेंडू येत नाही. ऑफ साईडला खेळून काढतायत. 1 धाव पूर्ण होते. कव्हरच्या रिझन मध्ये मारायचं होतं. मिडविकेटला चेंडू गेलाय कव्हरला आणि 1 धाव. एका धावेवर समाधान व्यक्त केलंय. आता स्ट्राईकला येत आहेत सुजल. जतीन अजित सुजल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 25 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 42. गोलंदाज राहुल पुन्हा सज्ज होत आहेत. इथं मात्र टप्प्याचा चेंडू बॅटची एज टेक इन आणि काय जल्लोष साजरा केलाय मैदानाच्या आतमध्ये. सुजल बाद. आणि आजचा बर्थडे बॉय वाढदिवस आहे त्याचा आज आणि तो सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये जेल घेतल्यानंतर पाहायला मिळाले निशांतच्या माध्यमातून. निशांत मडवी मॅन फ्रॉम पिंपलास. आणि ह्या दोन्ही झेलने जर आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे एक कमबॅक केलंय आतापर्यंत पिंपलास संघाने. फलंदाजीसाठी फलंदाज आहेत वेदांत. स्ट्राईकला वेदांत, नॉन स्ट्राईकला जतीन. डावखुले आताचे फलंदाज आहेत. वेदांत डावखुळे हाताचा एक फलंदाज, उजव्या हाताचा एक फलंदाज. गोलंदाजांना प्रश्न पडत असतो, क्षेत्ररक्षकाला प्रश्न पडत असतो, कर्णधाराला तर मोठं टेन्शन असतं. प्रत्येक चेंडू नजीक आपलं क्षेत्ररक्षण चेंज करावं लागतं. राहुल पुन्हा सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आले. राहुल सज्ज. इथे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल षटकारासाठी. काय फटका गेले. चेंडू आला जसा पाठवला मैदानाच्या बाहेर. स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार. आवश्यकता आहे आता. इथे मात्र थोडं सोपं समीकरण आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी स्टेट डाऊन द ग्राउंड खेळणं म्हणजे व्ही मध्ये खेळणं खूप कमी पाहायला मिळतं. आणि इथे मात्र दाखवून दिले वेदांनी पहिल्याच चेंडूवर हा षटकार साजरा केलाय. आता इथे मात्र राहुल थोडंसं चिंतेत आहे. ज्याप्रमाणे पहिले 2 चेंडू हाताळले होते, एक गडी बाद केला होता. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा चुकला, सरळ पुढ्यामध्ये गेला आणि वेदांतने तो भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू जाईल एका टप्प्याच्या साहाय्याने. प्रेक्षक स्टँडला सलामी देणारा हा चौकार. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 52. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 15 धावा. बालाजी एकर सरवली पाडा संघाला.
ही मॅच दोन्ही संघ झुंज देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कोण जाईल पुढील सामन्यामध्ये, कोण परतीचा प्रवास करेल हे पाहणं पुढील 8 चेंडू ठरवेल. इथे मात्र हा चेंडू अपील झाली आहे. एक धाव पळून पूर्ण करायचा प्रयत्न, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पळून पूर्ण केलेत. या 2 धावेने इथे मात्र थोडसा अडचणीमध्ये सापडलाय पिंपला संघ. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आणि सामन्यामध्ये रंगतदार अवस्था आली आहे. 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाजाने आणि अजूनही 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. हा सामना सरवलीला जाईल की पुढे पिंपळासला जाईल हे काही चेंडू ठरवतील. इथे मात्र हा चेंडू काय फटका केले. डॅशिंग अँड डायनॅमिक फटकेबाजी सुरू आहे आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती 58 धावा. जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. डीजे ठेवलाय कुठे. काय फटकेबाजी वेंदात आलाय आणि सामना पूर्ण फिरवलाय. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या आणि बालाजी एकरचा जो वॉटर बॉय बॉल बॉय त्यांनी चला मैदानाच्या बाहेर. खूप वेल होतं. क्षेत्ररक्षक सजवा. यापुढील होणारा सामना हंसिका पिंपलगर कर्णधार तयार ठेवा आणि विजयी संघ नऊ धावांची आवश्यकता. बालाजी एकच संघाला. निशांत मडवी गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता. 9 धावा डिफेंड करतील का. स्ट्राईकला आहेत जतीन, नॉन स्ट्राईकला आहेत फलंदाज वेदांत. काय फटकेबाजी केली वेदांतने आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 67 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ इथे मात्र कुठेच कमी पडला नाही. कोणत्याच षटकामध्ये असं वाटलं नाही की हा सामना पूर्णपणे एका बाजूने कोणत्या संघाकडे गेलाय. पण मात्र इथे 9 धावा म्हणजे दोन्ही संघांना समसमान संधी आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. निशांत मडवी उलटा सेंडूल ते डाऊन ग्राउंड. एका टप्प्यात झाले चौकार. धावसंख्या झाली ती 62. 62 धावा म्हणजे 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. बावीस धावांवर खेळतायत.
23 धावांवर खेळत आहेत जतीन. 23 धावा वैयक्तिक कुठल्या आहेत. चेंडू स्वयंसेवकाने विनंती, चेंडू द्या. पाच धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 5 धावा. निशांत मडवी काय करेल जतीनला. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू जतीनसाठी सरप्राईज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने वळला होता आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक दक्ष असे क्षेत्ररक्षक आहेत. निशांत मडवी पुन्हा सज्ज होते जतीनसाठी. 23 धावांवर जतीन खेळतोय. 2 षटकार 2 चौका त्याच्या बॅटमध्ये आलेत. इथे मात्र चान्स होती. चेंडू जाईल चौकारासाठी आणि संधी गमावली. पिंपला संघ पूर्णपणे आता इथे मात्र हतबल झालाय क्षेत्ररक्षकांकडनं होणाऱ्या चुक्यांमुळे. 3 चेंडू 1 धावेची गरज. बालाजी एकर्स अर्थातच सरवली पाडाचा हा संघ या स्पर्धेमध्ये पुढील सामन्यासाठी वाटचाल करताना पाहतो. 3 चेंडू आहेत. अजूनही सामना संपला नाही. आतापर्यंत 3 झेल ड्रॉप झालेत पिंपलास कडनं. पिंपलास संघ सुमार क्षेत्ररक्षण त्यांचं आतापर्यंत आज पाहायला मिळालंय आणि ज्या फलंदाजांनी धावा जमा केल्या होत्या त्यांच्या मनाला कुठेतरी दुःख होतंय. कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 1 धावेची गरज. 3-1. इथे मात्र हा चेंडू खेळून काढले. विजयी झालेत बालाजी एकर्स. अभिनंदन बालाजी एकर्स. सरवली पाडा. हार्ड लक. आपल्याला पिंपला संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. यापुढील होणारा सामना पिंपलघर वर्सेस बालाजी एकर सरवली पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला